नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी सरळ, सोपी आणि घरगुती मसाल्यांमध्ये तयार होणारी अशी आहे, परंतु खाण्यासाठी तितकीच टेस्टी आणि पौष्टिक अशी आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही पालक मसूरची भाजी मुलांना खाऊ घातली तर आवर्जून मुलं 2 चपाती जास्त खातील आणि आईचं जे टेन्शन असतं की मुलं पालक भाजी खात नाही, तर तेही टेन्शन या रेसिपीमुळे नक्कीच दूर होईल. चला तर मग अशी ही पौष्टिक टेस्टी पालक मसूरची भाजी कशी बनवायची ते बघूया. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी पालक भाजी आपण शिजवून घेणार आहोत. त्यासाठी 2 चमचे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, परंतु पालेभाजी बनवताना जर तेलाचा वापर हा थोडासा जास्त केला तर भाजीचा हिरवटपणा किंवा कलर जो आहे तो टिकून राहतो आणि दुसरं म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. तेलावरती 1 वाटी बारीक कापून घेतलेला पालक घालून घेतलेला आहे. पालक 1 ते 1.5 मिनटं फुल गॅसवरती आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर भाजी मस्त तेलामध्ये परतवून घेतली की लगेचच यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे भाजीचा हिरवागार कलर राहण्यासाठी मदत होते आणि दुसरं म्हणजे भाजीला टेस्टही छान येते. मीठ घातल्यानंतर भाजी पुन्हा थोडी 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर एक अर्धा मिनिटभर भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण मात्र मध्ये मध्ये काढून घेत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे, कारण जर झाकण कंटिन्यू ठेवलं तर भाजीचा कलर हा कमी होतो किंवा काळपट असा कलर भाजीला येतो. त्यामुळे मध्ये मध्ये झाकण काढून घेत भाजी एक अर्धा मिनिटभर पुन्हा शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली भाजी छान शिजलेली आहे. आता हे जे उरलेलं पाणी आहे हेही भाजीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे, कारण भाजीचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरी तडतडलं की लगेचच यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या घालून घ्यायच्या आहे. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा गोल्डन रंगावरती आल्या की लगेचच यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा मंद आचेवरती 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की मग लगेचच यावरती अर्धा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो फुल गॅसवरती आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो पटकन परतले जातात आणि टोमॅटोचा पटकन गाळ होतो, यासाठी थोडंसं मीठ या ठिकाणी घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा एक अर्धा मिनिटभर टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी टोमॅटो छान परतलेला आहे. आता यामध्ये लागणारे मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद मी या ठिकाणी घालून घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती साठवणीतला मसाला घालून घ्यायचा आहे. जर घरगुती साठवणीतला मसाला नसेल तर त्याऐवजी कुठलाही विकतचा गरम मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर तेलामध्ये मसाले छान परतून घ्यायचे आहे. तेलामध्ये छान मसाले परतलेले आहे. आता यामध्ये 1 चमचा धना पावडर टाकून घ्यायचे आहे. धना पावडर मिक्स करून झाली की लगेचच यामध्ये शिजवून ठेवलेली पालक घालून घ्यायची आहे. पालक भाजी 1 मिनिटभर यामध्ये छान परतून घ्यायची आहे. यामुळे एकतर मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजीला टेस्ट छान येते. तर या ठिकाणी 1 मिनिटभर मसाल्यांमध्ये भाजी परतवून झाली की मग लगेचच यामध्ये भिजवून घेतलेले मसूर घालून घ्यायचे आहे. तर 1 वाटी मसूर मी 3 ते 4 तासासाठी भिजत घालून घेतलेले होते, तेही यामध्ये घालून घ्यायचे आहे. मसूर भिजवलेले नसतील तर त्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांमध्येही मसूर छान शिजवून घेऊ शकता. तर या ठिकाणी 1 मिनिटभर मसूर आणि पालक भाजी व्यवस्थित परतवून घेतलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पालक भाजी शिजवतानाही आपण मीठ घातलेलं होतं, टोमॅटो कांदा परतवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे या ठिकाणी मिठाचा वापर हा बेताने करायचा आहे.
तर या ठिकाणी मीठ घालून झालं की पुन्हा एकदा भाजी 1 मिनिटभर परतवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे. अगदी घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे, तरीही आपल्या भाजीला छान असा रंग आणि सुगंध आलेला आहे. तर या ठिकाणी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल तडका देण्यासाठी फक्त 1 चमचा किचन किंग मसाल्याचा वापर मी केलेला आहे. जर तुम्हाला किचन किंग मसाला वापरायचा नसेल तर तो स्किपही करू शकता. ज्यावेळी आपण ढाबा स्टाईल एखादी भाजी बनवतो त्यावेळी किचन किंग मसाला हा तेलामध्ये न घालता या पद्धतीने सगळ्यात शेवटी जर घातला तर त्या भाजीची चव ही आणखी वाढते. यामुळे या ठिकाणी मी किचन किंग मसाला हा शेवटी घातला होता. आता यावरती 1 मिनिटभर झाकण ठेवून घ्यायचं आहे. यामुळे मसूर हा पटकन शिजला जातो आणि मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो मसूर आणि पालकमध्ये एकसारखा उतरला जातो. तर यासाठी 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून व्यवस्थित मसूर जे आहे ते शिजवून घेतलेले आहे. या पद्धतीने 3 ते 4 मिनिट मी 1 मिनिटभर झाकण ठेवून छान व्यवस्थित मसूर जे आहे ते शिजवून घेतलेले आहेत. आता यावरती आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. थंड पाणी घातलं तर एकतर पालक भाजी असल्यामुळे तिची चव जाते आणि दुसरं म्हणजे भाजीला छान तरी येते आणि भाजी पटकन शिजलीही जाते. आता या ठिकाणी साधारणतः 1.5 ग्लास पाणी घालून मी भाजी 10 मिनिटभर छान शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मसूर जे आहे ते परफेक्ट आपले शिजलेले आहे. आता यावरती तडका देऊन घ्यायचा आहे. तडका हा ऑप्शनल आहे, तडका दिला नाही तरी चालेल, परंतु आपण थोडासा ढाब्याचा तडका जो आहे तो देणार आहोत. त्यासाठी यावरती तडका देऊन घ्यायचा आहे. तर तडक्यासाठी 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे तडका पॅनमध्ये. तेल गरम झालं की मग लगेचच यामध्ये 5 ते 6 लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित गोल्डन रंगावरती आल्या की मग लगेचच यामध्ये 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. तयार झालेला हा तडका जो आहे तो लगेचच भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे भाजीवरती जो आपण तडका दिलेला होता तो सगळ्या भाजीत त्याचा फ्लेवर जो आहे तो उतरेल. यासाठी लगेचच भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने परफेक्ट ढाबा स्टाईल अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही पालक मसूरची भाजी नक्की ट्राय करून बघा. अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार होते आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी लागते. तर आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.